ही त्यांची मानसिकता आहे। हे व्हिडिओ व्हायरल करणं, कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कशाला एवढ्याशा किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं। हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबरड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे। अजूनही काही दिवस आत्ता आका कमिंग सून, बहुत जल्द वापस आ रहे हैं, हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत। पाकिस्तानचे 1,500 सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हत्तीवरून मिरवणूक काढायला? माणसं मारलेत धडधडीत इथलेच। आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा, त्याच्यापासून सुरुवात झालेली। 40 लाखात तर मिटवला पट्टेदार संभाजीनगरचा। आणि मग हे किड्या मुंग्यासारखे गेलेत ना लोक। आणि तुम्ही काय संतोष देशमुख सांगताय? ही नावं कोणाची आहेत? संगीत दिगोळे कोण नाव आहे? कराड कोणाचं नाव आहे? हां, गेलेला सुशील का काय त्याचं नाव होतं? हां, बंडू मुंडे कोण आहे? बापू आंधळे कोण आहे? महादेव मुंडे कोण आहे? अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता। हां, आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की म्हणता जातीवादी अमके टमके। आणि हे काय 43 गुन्हे ज्यांच्यावरती आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत, 307चे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली आहे। ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतात? कशासाठी लागतात? माणसं मारायला। मी अगोदरच मानलेलं आहे, माणसं मारायची एकाने, फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची, आरोपी चौथे करायचे आणि जेलात 5वे घालायचे। या अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे। आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले। आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे, ज्या गावाच्या नादी लागायला नको होतं त्या गावाचे ते नादी लागून बसले। आणि ते जे कुटुंब आहे, धनंजय तिथला फिर्यादी, तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत। आणि त्याच्यामध्ये CIDच्या SITने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही। खंडणी, मोका, 302 हे सर्व एकत्रित केलेलं आहे। म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली, पण हे दुसरं काय अंधार? हे महादेव मुंडे कशासाठी? आणि ते बंडू मुंडे, बंडू 1 कोटीसाठी, महादेव मुंडे 12 गुंठ्यासाठी, बापू आंधळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी। या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत। आणि माझं मत असं आहे की हे सगळे उघडकीस आलं पाहिजे। आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना।